हाय, तर स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये। तर देख सकते इकडे रेडी वगैरे झालेली आहे आणि मी चाललेले आहे। तर चला बाहेर कुठं चालले मी तुम्हाला सांगते पुढं। तर चलो निकलते हे बाहेर। मस्त असे रेडी वगैरे झालेले आहे आणि चला आहोनी काढली बिल्लो रानी आपली। तर माझ्या गाडीचं नाव मी ठेवलंय बिल्लो रानी। तर चलो मी निकल रे हे बाहेर घुमणे। आणि आता गरमीचे दिवस आहे ना, असं बाहेरच फिरू वाटते। स्वयंपाक नको, काहीच नको आणि काहीच नको। तर मी काय नाही फिरायला वगैरे नाही गेले, असंच फिरायला गेले, म्हणजे असंच बाहेर गेले। बघा किती भारी वाटत होतं बाहेर। व्यू थंड 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 वाटत होतं यार। एवढी गरमी आहे पुण्यामध्ये, काय सांगायचं तुम्हाला। खूपच गरमी आहे यावर्षी, काय माहिती एवढी का गरमी आहे। मग आम्ही पोचलो रेशनेच्या दुकानात राशन घ्यायला, म्हणजे थोडंफार राशन घ्यायचं होतं। मग हे वालं दुकान आहे, आम्ही तिथं सामान घेतो ते दुकान। तर चला, आम्ही काही माझं काही काम नसतं, पण तरी पण मी आहुंसोबत जाते। ते आहुंना सगळं समजतं, मला अजून नाही समजत बरं का। तर हे बघा, हे वाले नाही का 44.50 म्हणजे 45 रुपये किलोचे गहू घेतले। आणि हे ज्वारी मी घेत होते, तर म्हटले हे नाही घ्यायचे, हे 54वाली ज्वारी घ्यायची। तर तुमच्याकडे ज्वारीचे रेट हेच आहे का? बापरे किती महागाई झाली। 3-4च वस्तू घेतल्या तर 850 रुपये झाले, काय सांगायचं। तर चला, मी मस्तपैकी असं दुकानाचा रिव्ह्यू देते। हे वालं किती भारी दुकान आहे बघा। आपली बिल्लो रानी पण बाहेर खडी आहे, तर छान वाटतं। हे बघा, इकडं काही सिका काही सगळं भेटतं। सिटीमध्ये भेटतं, गावाला नाही भेटायला आजकाल, पण सिटीमध्ये सगळं विकत घेतं। हेच बघा, ह्याचं तेल बनतं केसाला लावायचं, एकदम भारी। हे बघा, हे काय होतं काय माहिती, खूप भारी भारी होतं काय तिकडे बघायसारखं। मग आम्ही एवढं सामान घेतलं होतं, तर आमचे 800 रुपये गेले। मग तिकडे गेलो आम्ही। बघा, कुठे गेला असन तर तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असन, तर आपल्या इकडं आहे पाणीपुरी। तर एवढं मस्त पाणीपुरी खायची आपण, त्याच्या बाजूलाच आईस्क्रीम, पण आईस्क्रीम नाही खायची मला, फक्त पाणीपुरी खायची। मग मस्तपैकी पाणीपुरी खायला गेलो, छानपैकी एकच प्लेट खाल्ली बरं का, मी जास्त नाही खाते आता। मग गेले चिकनला, आणि जिकडे गेलं त्यांना तोंड पण नाही दुखत फोनवर, एवढं काय बोलतात देव जाणू। तर बघा, लगेच फोन गेले, तिकडं थोडं लांब गेले की लगेच फोन येतो, काय सांगायचं। जाऊ द्या म्हटलं, आपली पाणीपुरी एन्जॉय करूया मस्तपैकी। बघा, कैरी वेरीचं मस्त पाणी, आता कैरीचं सीझन आहे ना, खूप भारी पाणीपुरी होती। मग मस्त अशी मी पाणीपुरी एन्जॉय केली, आंबट आंबट आणि मस्त। तोपर्यंत पण फोन ठेवले आणि चिकन घेऊन आले होते, बघू शकता। चिकन वगैरे घेतलं आणि मग मस्तपैकी अशा थंड वातावरणात एवढा भारी बाहेर वाटत होतं ना, तुम्हाला काय सांगू, खूपच भारी वाटत होतं। तर भेटूया मस्त असं अशा थंडगार वातावरणात फिरलेलं कसं वाटतंय नक्की कमेंट करा प्लीज। सबस्क्राईब आज क्लिक